नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज शेतामधून व्हिडिओ काढणं शक्य झालं नाही, म्हणून घरूनच हा व्हिडिओ घेत आहे. बघा, बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे आणि मुख्यत्वे करून जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्या कॉमेंट्स आल्या आणि एक प्रश्न कॉमन आहे की 90 दिवसांचा कांदा झालेला आहे, 100 दिवसांचा झालेला आहे, 110 दिवसांचा पण कांदा झालेला आहे, मात्र कांद्याची जी फुगवण आहे ही होत नाहीये. कांदा हा अजून जो जाड आहे त्याचं जे कंद आहे हे जाड होत नाहीये. तर यासाठी नेमकं काय करावं? याच्यासाठी काही फवारणी करावी लागते का? कुठलं काही वेगळं खत नियोजन आहे का? आणि कांदा हा फुगणार तर नेमका फुगणार कधी? असे बरेचसे प्रश्न आपले जे कांदा उत्पादक बांधव आहेत त्यांचे येत आहेत. मित्रांनो, बघा, याच्यावर आपण पूर्वी पण एक व्हिडिओ हा बनवलाय आणि कुठली कुठली फवारणी आपण कांदा फुगवणीसाठी घेऊ शकतो हे पण त्यामध्ये सांगितलंय. आता पुन्हा या व्हिडिओमध्ये पण आपण एक सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार. बघा मित्रांनो, जेव्हा आपला कांदा 60 दिवसांचा असतो, 70 दिवसांचा असतो, तेव्हाच आपल्या कांद्याला योग्य ते खत नियोजन आपल्याला करणं हे गरजेचं असतं. बघा, आपला पेरणी केलेला कांदा 60 ते 70 दिवसांचा असताना आपल्याला त्या कांद्याला पोटॅश युक्त खते देण्याची गरज असते, ज्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की 10-26-26 हे खत आपण कांद्याला देऊ शकतो, ज्यामध्ये पोटॅशचं प्रमाण हे 26% आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण आपल्या कांदा पिकामध्ये फवारणी पण करू शकतो. त्या फवारण्यांमध्ये आपण कांदा आपला एक 80-90 दिवसांचा असताना, जवळपास एक 80 ते 85 दिवसाचा असताना आपण त्यामध्ये 052-34 आणि लिओसिन किंवा चमत्कार याची मित्रांनो फवारणी आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपलं कांदा पीक जेव्हा एक 100 दिवस 105 दिवस एवढं असताना आपण त्यामध्ये 0050 हे विद्राव्य खत आणि त्यामध्ये आपण पुन्हा चमत्कार किंवा लिओसिन घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो आपण बोरॉन हे पण त्यामध्ये घेऊ शकतो, ज्याने आपला कांदा जर खूप जास्त एखाद्या ठिकाणी खूप जास्त पतला असते आणि त्या ठिकाणी आपल्या कांद्याची साईज खूप मोठी होऊन जाते आणि ती कांद्याची साईज खूप मोठी झाल्यानंतर त्याची फाळ होऊ नये आणि आपल्या त्या कांद्याला एक प्रकारे चांगली चकाकी येण्यासाठी एकदम असा गोलाकार पद्धतीने आपला कांदा हा पोचण्यासाठी आपण त्यामध्ये बोरॉन आहे हे मित्रांनो आपण त्यामध्ये घेत असतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण त्याचं खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन मित्रांनो आपण करू शकतो. बघा, आपलं जर सुरुवातीला जर आपलं पहिलं खत आणि दुसरं खत हे जर चांगल्या पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं आपण जर दिलेलं असेल, आपलं जर खत व्यवस्थापन अगदी मित्रांनो जर चांगल्या पद्धतीने झालेलं असेल, तर आपल्या कांदा पिकामध्ये कांदा फुगवणीचा जास्त प्रॉब्लेम येत नाही. कांदा फुगवणीसाठी वेगळ्या काही फवारण्या घेण्याची गरज ही भासत नाही. आणि तसंही मित्रांनो जर तुम्हाला सांगितलं तर आपला कांद्याची फुगवण ही एक 100 दिवसांपर्यंत जास्त काही मोठ्या प्रमाणात होत नाही. एकदम असे निम्मासारखे थोडेसे मित्रांनो त्यामध्ये साईज ही होत असते 100 ते 110 दिवसापर्यंत. मागील जे एक 20 दिवस आहेत, 20 ते 25 दिवस आहेत, यामध्ये आपल्या कांद्याची फुगवण ही चांगल्या तऱ्हेने असते. जसं मित्रांनो वातावरण थोडंसं तापतं, उन्हाचा चटका वाढतो, त्यानंतरच आपल्या कांद्याची जी फुगवण आहे ही एक चांगल्या पद्धतीने होत असते. आणि या काळात आपल्याला कांद्याला थोडंसं पाणी पण आपण सांगितलं आहे की जो मधातला टप्पा असतो, म्हणजे एक मित्रांनो 40 दिवसांचा कांदा झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर एक 80-90 दिवसापर्यंत आपल्याला जास्त आपल्या कांद्याला पाणी लागते, पण जास्त पाणी देण्याची गरज नाही. म्हणजे आपला कांदा जेव्हा पाण्यावर येते तेव्हाच त्याला पाणी द्या. आणि हा जो पिरियड असतो कांदा 40 दिवसांचा झाल्यानंतर जवळपास एक 90 दिवसांचा होईपर्यंत, यात जास्त तापमानही नसते, थंडीचे दिवस असतात, म्हणून यामध्ये आपण थोडं कमी पाणी दिलं पाहिजे. आणि आपण पण सांगतो जास्त पाणी आपल्या कांद्याला पण लागत नाही. पण हा जो टप्पा असते आता एक मित्रांनो 90-100 दिवसांचा झाल्यानंतर आपला कांदा हा 130 दिवस मित्रांनो लागतात
एखाद्या शेतकऱ्याला 135 पण दिवस लागू शकतात. तर बघा मित्रांनो, हा जो पिरियड असते याच्यामध्ये मग थोडासा उन्हाचा चटका वाढतो आणि यामध्ये आपल्या कांद्याला थोडंसं मित्रांनो जास्त पाणी आपण हे दिलं पाहिजे. याच काळात आपला कांदा हा चांगल्या प्रकारे पोसायला सुरुवात होत असते. अशा तऱ्हेने मित्रांनो तुमचा जर कांदा आता एक 60 ते 60 दिवसापर्यंत असेल, 60 ते 70 दिवसापर्यंत असेल आणि जर तुम्ही त्याला जे खत दिलेलं नसेल तर तुम्ही त्याला ते खत देऊन द्या. त्यामध्ये असं खत द्या की ज्यामध्ये पोटॅशचं प्रमाण हे जास्त असेल. ज्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की एक 10-26-26 हे एक बेस्ट खत आहे. त्यानंतर तुम्ही त्याला एक वेगळं पोटॅश पण देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो आपण आपला जर एक 80-90 दिवसांचा कांदा झालेला असेल, 100 दिवसांचा झालेला असेल तरी पण कांद्याची जर फुगवण नसेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण यासाठी एक वेगळं फवारणी आपण याला दिली पाहिजे का कांदा फुगवणीसाठी, तर मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमचा कांदा जर एक 90-100 दिवसांचा असेल, 90 दिवसापर्यंत असेल तर तुम्ही त्याला एक 05234 त्यासोबत चमत्कार किंवा लिओसिन याची फवारणी द्या. तुमचा कांदा जर 100 दिवसांच्या वर झालेला असेल तर त्यामध्ये 0050 हे विद्राव्य खत आणि त्यासोबतच मित्रांनो पुन्हा तुम्ही चमत्कार किंवा लिओसिन घेऊ शकता. नाही घेतली तरी चालेल आणि त्यासोबत तुम्हाला एक बोरॉन हे घ्यायचं आहे, याची फवारणी करा. तुमच्या कांद्यामध्ये तुम्हाला नक्कीच रिझल्ट हा दिसून येईल. मित्रांनो बघा, हे जे मी तुम्हाला माहिती सांगत आहे, हे जे मी तुम्हाला फवारणी सांगत आहे, हे जे मी तुम्हाला खत सांगत आहे, हे स्वतः मी माझ्या कांदा प्लॉटवर वापरीत असतो. मी पण असंच खत नियोजन केलेलं आहे आणि ह्याच फवारण्या कांदा फुगवणीसाठी दिलेल्या आहेत. पुन्हा सांगतो, कांद्याचं खत नियोजन जर सुरुवातीला चांगल्या पद्धतीनं असेल, कांदा तुमचा आज 100 दिवसांपेक्षा 10 दिवसांचा झालेला असेल, कांद्याच्या पालीत जर जो हिरवेपणा चांगल्या प्रकारे टिकून असेल, कांद्यावर जर काही थ्रिप्स वगैरे किंवा काही बुरशीजन्य रोग नसतील आणि कांद्याची साईज जर तुमची अजूनही झाली नसेल तर मित्रांनो नक्की मी सांगतो की तुम्ही तुमच्या कांद्याची जर काही फवारणी घेतली नाही तरीही तुमचा येणाऱ्या एक 20 ते 25 दिवसात कांदा हा फुगेल. कारण त्याचे हेच दिवस असतात कांदा फुगवण्याचे आणि या 20-25 दिवसात तुम्हाला एक मोठा फरक तुमच्या कांदा पिकात हा दिसून येईल. सध्या मित्रांनो वातावरण थोडंसं ढगाळ आहे. तुमच्या भागात कसं वातावरण आहे हे मला माहीत नाही, पण आमच्याकडे वातावरण ढगाळ आहे. थोडंसं आता ऊन पण थोडंसं 1-2 दिवसात या उन्हाची जी तीव्रता आहे ही मित्रांनो थोडीशी कमी आहे. म्हणून आता येणाऱ्या काळात जसं मित्रांनो हे वातावरण साफ होईल, उन्हाचा जे उष्णता आहे ही वाढेल, त्यानंतर तुमचा कांदा हा नक्कीच एक चांगल्या प्रकारे पोसायला सुरुवात होईल. थोडंसं आता तुम्ही पाणीही जास्त दिलं तर तुमच्या कांदा पिकाला चालू होते. अशाच प्रकारे नियोजन करा. तुमच्या कांद्याची फुगवण ही नक्की होईल आणि जोरदार पद्धतीने होईल. हा माझा अनुभव आहे आणि त्यानुसारच मी तुम्हाला सांगतोय. बाकी मित्रांनो, कांदा पिकाविषयी तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपण त्यांचे कमेंटच्या माध्यमातून आणि किंवा आपण त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ घेऊन पण तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.